श्रीमंतांचा झालेला तो अपमान आणि त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी या आदिदेवाशी तू संघर्ष केला, त्या संघर्षात तू विजयी संपादन केलास आणि शेवटी अभिमानाने तू या देवाला नव्हे तर या देवाला तुला वचन दिलं होतं की हे नंदी आज हा देव तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या जीवनात तुला अवश्य देण्यासाठी शिव देवता तत्पर आहे. पण शेवटी विजयानं तू गर्विष्ठ झालास आणि या देवाला चित्कारलास. देवा विजय संपादन मी केलाय म्हणजे सांप्रत आज विजय माझा झाल्यामुळं देवा तुला वाचते. भविष्याच्या उदरात काय घडले याची जाण कुणालाच नाही, म्हणून क्षणार्धात या देवाच्या मुखाने शब्द निघाले. बाळवती, जर तुला काही द्यायचंच असेल तर या देवाचं एकच मागणं आहे, याच्या पुढे तू या देवाचं वाहन हो. हे तुमच्या मुखाने निघाले शब्द तू ऐकले आणि तन दिनापासून या देवाचं तू वाहन बनलास. पण वेड्या तुझी श्रेष्ठता देव जाणतो, तुझी योग्यता देव जाणतोय, म्हणून या देवाने तुला आशीर्वाद दिला. जो भाविक भक्तजन या देवाच्या दर्शनासाठी येईल आणि या देवाचं दर्शन घेण्यापूर्वी जो कुणी नंदिकेश्वरात तुझं दर्शन येईल त्याच माझ्या प्रिय भक्ताला या आदिदेवाचा आशीर्वाद
हा देव नीलकंठ बनला. पण तो दाव एवढा होता, तो दाव कशामुळे शांत मनाव असते तर रामनामाच्या योगाकडे आणि त्याच रामनामात मागणारा देवांचा राम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय कैलासीचा महादेवाची कैलासीचा महादेवाची काय मंतरली काय मंतरली काय मंतरली हे माझ्या प्रिय भक्तानी भक्ती या पार्वती मातेचं दर्शन होता क्षणी लीलतीने नतमस्तक झालं. या आईचा आशीर्वाद मिळावा या हेतून या आईचं नामस्मरण ठेवलं आहे मंगलमय आशीर्वाद. हे माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या जीवनातील येणारा विषमुक्त दारिद्र्य समूह नष्ट होईल. तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. सुख निरोगी आरोग्य प्राप्त होईल. आणि ही तुमची आई तुमच्यावर सदैव प्रसन्न आहे, सदैव प्रसन्न आहे. भक्तांचा मंगलमयतेचा आशीर्वाद दिला. काय दृश्य पाहते, नेत्र निपल दृश्य, नेत्रांचं पालन टाळून कर्णाची तृषा शांत व्हावी. शांतमयी वातावरण कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत निरीक्षण केलं असेल. प्रत्येक भक्ताच्या मुखात वाहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या क्षणाक्षणी मंत्राचा जप आज प्रत्येक शिवभक्त करताय, शिव आराधना करताय आणि ती त्यांच्या मनाकडे जाते. सौभाग्याच्या जनाशी लीन हो, त्यांच्या भक्तीत आपणही लीन व्हावं. ओम नमः शिवाय माझ्या
नयन अचूक अचूक झिजलेलं. भोलेनाथ अगदी स्मित हास्य करतायत. आलं आमच्याकडे. तेव्हा अनेक भक्त आपली भक्ती करण्यासाठी या कैलासवरून येत असतात. एक गिरिजा नित्यशा आपली भक्ती करत असते. पण आज आपण मनोमनी ठरविलं, आज गिरिजेची सत्व परीक्षा घ्यावी. आपण भक्ती करते पण आशीर्वाद द्यायचा नाही, आणि आशीर्वाद देण्यासाठी आपली बायको काय करते हे पाहण्यासाठी आपण जाणून बुजून असं राहिलं. ठीक आहे ना, तो तुमची बायको आहे, विश्वाची जननी, आदिमाय आदिशक्तीचं स्वरूप. तुमचे भाव ओळखू शकत नाही अशातला भाग नाही. कारण बायको म्हटल्यानंतर नवऱ्याची अर्धांगिनी होती. अर्थात नवऱ्याच्या मनातील भाव अगदी नकळत आम्ही ओळखले. पण तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी गिरिजा देखील काय करते पहा. हे शिवगण, हे शिवभक्त, प्रत्येकाला आज शिव आणि शक्तीचं उभयतांचं जर का दर्शन असेल, प्रत्येकानं हातानं टाळी वाजवावी, प्रत्येकानं मुखात शिवस्तुती गावी, जेणेकरून आम्ही या नादानं ब्रह्मनाद निर्माण करू. आणि या ब्रह्मनादाच्या योगेनं जे भगवंताला आवडतंय ते तांडव नृत्य करण्यासाठी ही शक्ती साधन होणार आहे. यासाठी प्रत्येकानं हातानं टाळी वाजवणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मुखात ओम नमः शिवाय या नादानं ब्रह्मनाद करायचा आहे. हातानं टाळी वाजवल्यानंतर तो नाद होईल. या नादातून ब्रह्मनाद, मुखात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः बघा, वडखोल ग्रामस्थांच्या आयोजित या संयुक्त दशावतारामध्ये प्रथमच खास आयोजकांच्या आग्रहास्तव एक शिवतांडव परत सादर करण्याचा प्रयत्न करतोय भगवंतच्या माध्यमातून. आवडला तर नक्की टाळ्याचा आशीर्वाद या छोट्याशा कलाकारांच्या मागे द्या. ऐका शिवतांडव परत. शंकर हर गंगाधर भूत नाट भूत संग बोध मदन करत रंग जगत भंग अंग भरत शंभु शीर्ष गंग उदत धवल जलत वेग उडत गदाजूट गलेमे उलत भुजंग अति उमंग तुमई तुझन पालन कर तुमई भुवन भंग मंगलत वजनति रूप गंति जैसे अभंग भूत प्रेत भैरव जलनत भुजंग भजत आनंदित अवनि भुजन सकल भूत दंग देक ढंग ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय शिवाय
माझ्या सेवेसाठी माझ्या भक्तीसाठी किती आस असलेली आहे याचं उदाहरण मला विश्वाला दाखवायचं. आणि म्हणूनच आज या तुझ्या पतीला प्रसन्न करून घेण्यासाठी जो प्रसंग तू इथं निर्माण केलास अगदी त्या प्रसंगावर प्रसन्न तुझ्या पतीने प्रवेश केला. या विश्वाचा देव तुझ्यावर प्रसन्न आहे. मन समाधानी झालं कारण मी केलंय नाविन्य नव्हे तर आपल्या भावनावर पाऊल ठेवून एक विचार करू. या भूमी कित्येक वेळा आपल्या प्राप्तीसाठी या विजेनं काय केले आपल्याला परिपूर्ण झाले तर आपल्या शेवटासाठी आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी एकटीच तत्परता झाली. प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शिवभक्त स्वतःच्या हस्तानं टाळी वाजवून आला. या टाळीच्या घरातून ब्रह्मनाद निर्माण होतात आणि या ब्रह्मनादाच्या मी कानावर करून आपल्याला प्रसन्न केले. अर्थात माझ्यासोबत या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आशीर्वाद सदैव भक्तांचं कल्याण होईल. अगं भक्ती पण खरी भक्ती कशी असावी याचं उदाहरण तू आज विश्वाला पटवून दिलंय. कारण भक्ती तत्व कशाला कार्याबाधित नाही याची विश्वाच्या ठाई प्रत्येकानं जाण घ्यावी म्हणून या देवाची तुम्ही तर या देवाला प्रसन्न करून घेतात. भक्ती या देवाची भार्या असून सुद्धा एका सद्भक्ताप्रमाणे तू वर्तन केलं. आज आदर्श विश्व काय माहितीये ज्यावेळी या कैलासावर आदिदेवाला भक्तांना आशीर्वाद तर दिला पण भक्तांचं कसं आहे ज्यावेळी शिवशक्तीचं दर्शन मिळतं आपल्याला त्यांच्या जीवनात पडतो ते शिवशक्तीचं आकाशनाचा विलंबन करता म्हणून या शिवशक्तीचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर
माझ्या जीवा
मी मनातच समाधान करते. म्हणजे या कैलास पर्वतावर काही क्षण तुला आता स्थिरावायचं आहे. हा कैलास पर्वत याचा तुला तू पाहिला आणि त्यातल्या त्या बापासमोर आल्याबद्दल तुला मनात हे सौंदर्य पाहून काय सौंदर्य आहे. हे सौंदर्य फक्त कैलासावरचा पाहून त्या लोकांना मला जायचंय. हे सौंदर्य मला पाहायचंय. हे कैलास पर्वत आहे. साक्षात विश्वाची लय करते देवता या कैलास पर्वती वास्तव्य करते. तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही. कारण काय माहितीये का? या कैलास पर्वती माझा देव असेपर्यंत कुणाला कशाची भीती नाही. होय. देव तर आपल्या पाठीशी कशाची भीती? इच्छा पूर्ण करतो याचा फळ सांगावे. बराच कालावधी बराच नाही. मी चाललोय. का बोलवतो तुम्ही? माझी कर्तव्य मी परिपूर्ण करेन. पण ती कर्तव्य पूर्ण होईपर्यंत लवकरात लवकर तुला यावं. काय लवकरात लवकर? हं? काय केलं? हे सेना मी लवकरात लवकर येऊ. काय म्हणून मी सामील करतोय? वा, 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 वा. काय हे सौंदर्य आहे. चंद्रभागाची आज्ञा घेतली आणि काही क्षण या साऱ्या सौंदर्याचा आस्वाद मला घ्यायचा आहे. आणि म्हणून